आपल्यासोबत आहे. चंदू चॅम्पियन सिनेमा सुपर डुपर हिट झालाय. त्याने ह्या फिल्म मध्ये कार्तिक आर्यन ह्याच्या मुलाची भूमिका निभावली आहे. कसा काय मिळाला तुला हा सिनेमा? याची एक इंटरेस्टिंग स्टोरी अशी कास्टिंग वाईज, मी तुला पण माहित असेल मुकेश छाबरा जे MCCC मोठी कास्टिंग एजन्सी आहे. आता अनेक वर्ष आपण सगळेच त्यांच्याकडे जाऊन ऑडिशन्स देतो. तर मी ना कबीर खान सरांच्या 83 नावाच्या फिल्मची ऑडिशन दिली होती दिलीप वेंगसरकरच्या रोलसाठी. आणि मी त्याच्यात ऑलमोस्ट कास्टही झालो होतो. पण ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, काही कारणास्तव ते कास्टिंग झालं नाही आणि ते ह्या फिल्मला झालं. आणि अच्छा, मग ते ऑडिशन जे आहे ते कबीर सरांनी परत बघितलं? हा, म्हणजे आय थिंक कारण की ह्या रोलसाठी स्पेसिफिकली मी असं ऑडिशन केलं नव्हतं. मला डायरेक्ट मुकेश सरांच्या ऑफिसमधून कॉल आला. सो आय थिंक क्रेडिट पूर्ण मुकेश छाबरा सरांना जातं आणि कबीर सरांना जातं याचं. आणि दुसरं मेन मला काय वाटतं माहितीये का, मी आय वॉज ऑल्सो सरप्राइज्ड की क्लीन शेव केल्यानंतर मी किती कार्तिक आर्यन सारखा थोडा दिसतो. तुझ्यात ती झलक मला आल्या आल्या जाणवली. म्हटलं ओ माय गॉड, ये कार्तिक का छोटा कार्तिक कौन आया? मी स्वतःच असा थोडासा इंट्रिग्ड होतो. तर मी म्हटलं ठीक आहे यार, हरकत नाही करायला. आणि ज्यांच्यावर ही फिल्म बेस्ड आहे, मला वाटतं की तो सब्जेक्ट ऐकूनच एकतर मी असं झालं होतं की ठीक आहे, छोटा मोठा काही असो, आपल्याला ह्या फिल्म मध्ये सच अन इन्स्पायरिंग स्टोरी, यू हॅव टू बी पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. बजाते रहो.